आज पाटोदा तहसील समोर जवळाला ते 100 फाटा पाटोदा 100 चिरा हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, ज्याच्यावर 6.5 कोटी रुपयाचं बजेट पडलेलं आहे, तो रस्ता दर्जेदार झाला नाही आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी त्याचे पैसे उचलून घेतलेले आहेत। या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधामध्ये पाटोदा शहरातील नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी खूप वेळेस निवेदन दिले, परंतु त्या निवेदनाला त्यांनी फक्त खोटे उत्तर दिले की हा रोड जो आहे तो पावसाळ्यामध्ये पावसामुळे वाहून गेला आणि त्यामुळं आज 6.5 कोटी रुपये जो जनतेचा पैसा आहे तो पाण्यामध्ये गेलेला आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व पाटोदा शहरातील व इतर जे त्या 100 चिऱ्याच्या बाजूने जे काही गावं आहेत, त्या गावातील जे लोक त्या ठिकाणी त्या रस्त्याचा वापर करतात, त्यांच्या वतीनं एक लाक्षणिक उपोषण पाटोदा शहरात तहसील समोर ठेवलेलं आहे। आणि या प्रसंगी या पाटोदा शहरातील सर्व ज्येष्ठ पत्रकार कादरभाई, त्यानंतर आमचे महादेवराव नागरगोजे साहेब, घोलप साहेब, त्यानंतर शिंदे साहेब, मनसेचे आपले दरेकर साहेब, शिवभूषण जाधव व सर्व आपले मेघडंबर राहुल जाधव, मुकरमभाई, सर्व गीते साहेब, म्हणजे जे समाजासाठी काम करणारी मंडळी आहे ते सर्व या ठिकाणी आज हजर आहेत। आणि आज आपण तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊ लागलो की या संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलून घेऊन आमच्या भावना त्यांना कळवाव्यात आणि हा जो रस्ता आहे 100 चिऱ्याचा तो जास्तीत जास्त दर्जेदार करून जनतेसाठी त्या ठिकाणी खुला करावा अशी आमची मागणी आहे। आणि जर यांनी हे काम केलं नाही एस्टिमेट प्रमाणे तर आम्हाला त्यानंतर पुढची पायरी म्हणजे भारतीय राज्यघटनेप्रमाणे जे काही आर्टिकल 226 खाली जनहितार्थी याचिका आम्हाला उच्च न्यायालयात दाखल करावी लागेल अशी आम्ही त्यांना त्या ठिकाणी तंबी देणार आहोत। आणि आज पाटोदा शहरामध्ये जर बघितलं तर जवळजवळ सर्व योजनेमध्ये भ्रष्टाचार होऊन सर्वसामान्य माणसाला त्या वेलफेअर स्कीमचा फायदा झालेला नाही। उदाहरणार्थ पाटोदा शहरामध्ये काही वर्षापूर्वी त्या मांजरा नदीवर पूल कम बांधणाऱ्याचं काम हाती घेतलं, 3 कोटी रुपये त्या ठिकाणी वायाला गेले। साळ नदीवर प्रत्येक वर्षी पूल वाहून जातोय। पैठण पंढरपूरचा जो प्रश्न होता तो सुद्धा असा रखडत पडला होता। कॉम्रेड महादेव नागरगोजे, हरिभक्त पारायण, आमचे रणदेव बापू, शुभू चक्रपाणी जाधव यांच्यामार्फत आम्ही जनहितार्थी याचिका दाखल केल्यामुळं काही अंशी बऱ्या प्रकारे त्या रोडचं काम त्या ठिकाणी सुटत आहे। आज पाटोदा शहरामध्ये जर बघितलं अनेक कामं त्या ठिकाणी अर्धवट आहेत, गुत्तेदारांनी बिलं उचलून घेतलेत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, एकही त्या ठिकाणी पाण्याची योजना त्या एस्टिमेटप्रमाणे काम न झाल्यामुळं सामान्य माणसाला त्या ठिकाणी पाणी मिळालेलं नाही। प्रत्येक रोडची तीच परिस्थिती। या सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी जागृत होण्याच्या दृष्टिकोनातून ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपल्या पाटोदा शहरातील जे सर्व पत्रकार बंधू आहेत, त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत, सर्व पक्षाचे त्या ठिकाणी समाजात काम करणारे लोक आहेत, या ठिकाणी आज जमलेले आहेत। आणि म्हणून हे आमचं आज एक लाक्षणिक उपोषण या ठिकाणी सुरू आहे। आताच तहसीलदार साहेब यांना मी त्या संदर्भामध्ये कल्पना दिलेली, त्यांनी पण सांगितलं की आम्ही तुमच्या या निवेदनाची संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी संबंधित डिपार्टमेंटला त्या ठिकाणी पाठवतो आणि ते काम कसं क्वालिटीचं होईल आणि जर क्वालिटीचं होणार नसेल तर त्याच्यावर देखील आम्ही कारवाई कशी करता येईल अशा प्रकारचं त्यांनी पण मला एक फोनद्वारे आश्वासन दिलेलं आहे। आता थोड्याच वेळामध्ये त्यांचे त्या पंतप्रधान PMIJचे जे संबंधित इंजिनियर आहेत ते पण इकडं येणार आहेत आणि ते आल्यानंतर आपण त्यांना आपल्या भावना कळू आणि जर त्यांनी काम केलं क्वालिटीप्रमाणे तर ठीक, नाही तर आपल्याला न्यायालयात उच्च न्यायालयात जाऊ, एवढी आज या ठिकाणी भूमिका आहे।